गच्चीवरची जेव्हा सफाई केली होती मी, तर खूप सारं प्लॅस्टिक हे ते बरंच काही निघालं होतं. तर लोखंड आहे काही, पण लोखंड नाही दिलं. आणि जे प्लॅस्टिक होतं ते देऊन भारोभार रांगोळी देतात तिकडे व्हाईट कलरची. आणि बाकीच्या ज्या कलरच्या रांगोळी आहेत त्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे असं ते ते प्लॅस्टिक विकत घेतात आणि त्याच्यामध्ये जसं बसन त्या पद्धतीने कलरची रांगोळी देतात. आणि जेवढं प्लॅस्टिक तेवढी रांगोळी, तर पांढरी रांगोळी तशी देतात. तर भरपूर अशी रांगोळी घेतली होती मी. कलरच्याही बऱ्याच, म्हणजे जेवढे कलर होते त्यांच्याकडे तेवढे घेतले. आणि व्हाईट पण खूप सारे घेतले, 2 ते 2.5 किलो. अगोदरची पण होती. बऱ्याच ताईंना असं वाटतं की आपल्या व्हिडिओची सुरुवात अगोदरच्या सारखी रांगोळीने व्हायला पाहिजे. तर पुढच्या व्हिडिओपासून नक्कीच रांगोळीनेच सुरुवात होईल व्हिडिओची. हे एक शर्ट आहे त्यांचं. तर आता बऱ्याच वेळा असं होतं की पेन वगैरे ठेवतात खिशाला, तर त्या पेनाची साई आहे ती पूर्ण शर्टाला लागून जाते. किती प्रयत्न केला तरी लवकर निघत नाही ती. तर मी पण असं थोडंसं सर्च केलं की कशाने लवकर निघते, काय निघते. तर बरेच ऑप्शन आले. तर त्यातलं एक मला आवडलं, ते म्हणजे नेल पेंट रिमूव्हरचं. म्हटलं पाहू आपण, पहिले आता हेच ट्राय करून पाहू. यानं जर नाही जमलं तर नंतर मग दुसऱ्या वेळेस दुसरा ऑप्शन काहीतरी पाहिलं जाईल. तर हा तरी बरं झालं की डाग आतल्या साईडनं होता. तर तो वरच्या साईडनं येऊ नये म्हणून मी थोडंसं असं पृष्ठ होतं त्याचं एखाद्या बॉक्सचं, तर ते आतमध्ये ठेवलं आणि त्याच्यावर आल्हादी असं म्हटलं नेल पेंट रिमूव्हर लावावा आपण कापसाच्या साह्याने. तर जसं सांगितलं होतं, सर्च केल्यानंतर ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने, की इकडे तिकडे लागू द्यायला नाही पाहिजे, बरोबर लावायचं, तसं त्या पद्धतीने लावलं मी. पण मला काही रिझल्ट असा दिसला नाही. बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हाच्या तेव्हा आपल्याला रिझल्ट दिसत नाही. आणि नंतर मग असं वाटतं की अरे, मी हा एवढाच व्हिडिओ काढला, पण खरंच सांगते, खरंच चांगलं आहे. नेल पेंट रिमूव्हरनं पूर्णपणे डाग जातो. पण जसं सर्च केलं मी, त्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने नाही केला. त्यांनी सांगितलं होतं की कापसाने या पद्धतीने केलं असं, की लगेच ते कापसाला येऊन जाईल आणि पूर्ण क्लीन होईल. तर तसं नाही झालं. मी एवढाच व्हिडिओ काढला आणि म्हटलं आता काही होऊन नाही राहिलं, आपलं बरं आहे, आपण घासूनच पाहू थोडंसं दगडावर. तर बोट बरोबर त्या याच्यावर ठेवलं मी, जो डाग लागलेला आहे त्याच्यावर, कारण आजूबाजूला पण ते लागायला नको. तर तेवढ्या पुरताच असं बोट ठेवलं आणि ते दगडावर घासल्यानंतर तुम्हाला सांगते, एवढूसा सुद्धा डाग बाकी शिल्लक राहिलेला नाही. आता ते शर्ट यांनी प्रेस करायला टाकलं, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये काही दाखवणं शक्य नाही माझं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते शर्ट मी नक्की दाखवेन. अगदी थोडासा, म्हणजे असं वाटतही नाही की डाग आहे शिल्लक, पूर्ण जवळपास पूर्णपणे गेलेला आहे. आणि हात जर डाग यानेच काढला असता आणि त्याच्यानंतर भिजू वगैरे घातला असतं शर्ट, तर ते आजूबाजूला पण लागला असता. तर मी तसं नाही केलं. म्हटलं याने काही निघून नाही राहिलं. थोडंसं बोट असं हे केलं त्या डागावर आणि त्याला थोडंसं साबण लावलं कपडे धुवायचं. कपड्यावर असं दगडावर घासला तो पूर्ण निळं निळं पाणी त्याचं निघून गेलं आणि डागही पूर्णपणे गेला. तर नंतरचा व्हिडिओ मी काही काढला नाही. म्हटलं काही याने काही आपल्याला जसा पाहिजे तसा रिझल्ट काही मिळाला नाही. तर मी नंतरचा व्हिडिओ काही काढला नाही. पण नंतर मग तो पूर्ण डाग गेल्यानंतर शर्ट जेव्हा चांगलं वाळलं, तर तेव्हा असं वाटलं की नाही, पुढचा पण व्हिडिओ काढायला पाहिजे होता. बऱ्याच वेळा होतं माझ्यासोबत असं, की मी अगोदर व्हिडिओ काढते ना, असं वाटतं की नाही आता हा व्हिडिओ फसला आणि मी तो सोडून देते, पण नंतर तोच चांगलं होऊन जातं पुढे. तर म्हटलं नाही, आता हे शर्टाचं जे आहे हे थोडंसं दाखवावंच आपण, कारण खरंच फायद्याचं आहे नेल पेंट रिमूव्हर. गावावरून आल्यानंतर खूप सारी सफाई करणं होती. तशी जी डीप क्लिनिंग आहे घराची, ती तर मी गावाला जायच्या अगोदरच केलेली होती. आणि यावर्षी गावाला काही जास्त राहिले नाही, अगदी 5-6 दिवसातच आपला वापसीचा प्रवास सुरू झालेला होता. तर तिकडून आल्यानंतर उन्हाळ्यामध्ये यावर्षी एवढे लग्न होते की 2 तारखेपासून, तर मी बऱ्याच वेळा सांगितलेले, बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की 15 ते 20 तारखेपर्यंत घरीच नव्हतो आम्ही, कंटिन्यू चालूच होतं. आणि त्याच्या अगोदरही बरेच झाले होते, म्हणजे पण थोडे 4-5 दिवसाच्या फरकाने असे होते. पण 2 तारखेपासून तर कंटिन्यू होते. आणि त्याच्यामध्ये ज्या काही साड्या होत्या, आता प्रत्येक लग्नात प्रत्येक नातेवाईक सर्वच्या सर्व असतातच, त्याच्यामुळे 30-30 साडी रिपीट करायचं म्हटलं की ते म्हणजे नाही आवडत. आणि आता तर कोणीच नाही करत, रिपीट साडी तर कोणाचीच नसते. तर असं करता करता बऱ्याच, जेवढ्या काही कपाटामध्ये साड्या होत्या लग्नाच्या, म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये घालायच्या, त्या जवळपास सर्व घालून झालेल्या होत्या. आणि उन्हाळ्यामध्ये काही गावाकडून पण साड्या आलेल्या होत्या, तर त्यांना पण जागा करणं गरजेचं होतं. कारण कपाटामध्ये साड्या आता इतक्या झालेल्या आहे की
जागा करावी लागते कोणती पण साडी आली नवीन की. तर ते चालू होतं माझं. आणि माझी अशी सवय आहे की आता उन्हाळ्यामध्ये घालायच्या आहेत पैठण्या वगैरे ज्या काही भारी साड्या आहेत त्या एका बाजूला, त्याच्यानंतर असं पटकन जायचं असलं त्या साड्या एका बाजूला, असे या पद्धतीने माझं आवरणं चालू असतं कपाट. तर तेच इकडे चालू होतं. आणि ताईची मुलगी आलेली होती, 2 दिवसासाठीच आली ती यावेळेस. तर त्यांचं इकडे ब्रेड पिझ्झा चालू होतं करणं. पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी काही शूट नाही केली मी, कारण माझंही तिकडे काम चालू होतं आणि त्यांचं इकडे चालू होतं. तर त्यांनी ते ब्रेड वगैरे त्याच्यावर टमाटर, कांदा, चीज जे काही आहे ते सर्व टाकून छान असा ब्रेड पिझ्झा तयार केलेला होता, पण छान लागला. आणि त्यातल्या त्यात कामाच्या मध्ये आपल्याला भूक लागते आणि आयतं जर काही भेटलं तर फारच चांगलं. तर या पद्धतीने करून त्याच्यानंतर तव्यावर ठेवलं होतं त्यांनी झाकून वगैरे, तर ते चीज पूर्ण मेल्ट झालं आणि खूप छान झालेला होता. इथे दाखवत सुद्धा होते मी तुम्हाला, पण कामाच्या याच्यामध्ये खूप झालेलं होतं आज. त्याच्यानंतर त्या दिवशी काही शूट नाही केलं मग. आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी सुरुवात केली. तर बाहेरच्या ज्या खिडक्या आहेत, धूळ आलेली होती घरामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुम्हाला, खूप आलेली होती. तर ह्या खिडक्यांची जी जाळी आहे ही प्लॅस्टिकची आहे माझी. लोखंडाची जर असते तर पाण्याने साफ करणं शक्य नाही होत, कारण इकडचं पाणी खूप खराब आहे. तर प्लॅस्टिकची जाळी आहे, पण त्याच्यावर अशी आडव्या पद्धतीने जर पाईप धरला पाण्याचा तर पूर्ण धूळ पण खाली येते आणि पाणी आत, खिडकीच्या काच आहे काचेच्या आतून जात सुद्धा नाही घरामध्ये. तर घरामध्ये एक थेंब सुद्धा पाणी आलेला नव्हता. फक्त जो पाईप आहे तो धरताना असा आडवा धरायचा. पूर्ण जी धूळ आहे ती पूर्ण अशी म्हणजे त्या पाण्याच्या प्रवाहानं पूर्ण खाली येत होती. या पद्धतीने सर्व ज्या काही खिडक्या होत्या त्या सर्व खिडक्यांना पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं, कारण त्यातून असं आतून बाहेर पाहिलं तर दिसत सुद्धा नव्हतं, इतकी धूळ आलेली होती. आणि 1 ते 2 दिवस वारं आलं आणि पूर्ण घरात धूळच धूळ झालेली होती. त्याच्यानंतर झाडावर पण पूर्ण धूळ होती. गावाला जायच्या अगोदर पण पाणी दिलेलं होतं आणि हेही इथे होते, त्याच्यामुळे मध्ये यांनी पण 1-2 वेळा पाणी दिलं. उन्हाळ्यामध्ये खूप पाणी पाहिजे झाडांना. त्याच्यानंतर ते पण चांगले स्वच्छ पानं असे धुवून घेतले की झाडं पण टवटवीत दिसतात. ते झाल्यानंतर घरात आले आणि मला बांगड्यांची अशी एवढी काही आवड नाही की खूप अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बांगड्या मी कधी घेत नसते. ताईच आणते किंवा हे एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेले तेच आणतात. आणि जास्त करून माझी ताईच घेते मला बांगड्या. काचेच्या बांगड्या अशा क्वचितच इथे घेत असते मी. काचेच्या नाही आणत ती, पण ज्या मधल्या असतात समजा गोट वगैरे घालते तर ते ताईच आणते. तर त्या ह्या घेतल्या मी यावेळेस इथे. तुम्हाला सांगते 8च दिवस घातल्या फक्त. गावाकडे गेले तेवढे 8 दिवस. तर ह्या नवीन घेतलेल्या त्या वेगळ्या दिसतात आणि ह्या आता असं वाटत होतं की कधी काढते आणि कधी नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला ह्या ज्या बांगड्या आहेत ह्या अशा व्हिडिओमध्ये खूप बऱ्याच जणीच्या दिसल्या मला. ते रेनड्रॉप, काश्मीरी बँगल असं बरेच शॉर्टमध्ये बऱ्याच वेळा दिसायच्यात. असं वाटायचं की आपण पण घेऊ. दुकानामध्ये गेल्यानंतर बरेच कलर दाखवले त्यांना. तर असं वाटलं मला की नाही हे घ्यावं, पण म्हटलं नाही, पहिले आपण सुरुवातीला एकच घेऊन पाहू, एकच रंग, आणि त्याचा रिझल्ट कसा आहे त्याच्यानंतरच मग पुढच्या घेऊ. कारण त्याच्यावर जे बांगड्या आहे बांगड्याच्या मध्ये थोडस असं गोल्डन कलरचे असे मनी मनी आहेत. म्हटलं याचा जर रंग गेला तर बांगड्यांची पूर्ण शान जाईल. आणि झालंही तसंच. त्या बांगड्या 6 ते 7च दिवस म्हणजे गावाकडे गेले त्याच दिवशी घातल्या होत्या आणि गावाकडून आल्यानंतर लगेच काढून टाकल्या. म्हणजे असं वाटतही नव्हतं की त्या बांगड्या इतक्या महागाच्या आहे किंवा इतक्या चांगल्या आहेत, पण नाही, आपल्या ज्या प्लेन आहे त्याच बऱ्या आहे. ह्या नवीन ज्या डिझाईनच्या आहेत याचं काही खरं नाही. तेव्हाच त्या पूर्ण फक्त असं की पाणी न लागू देता जर करायचं असलं तर तेव्हाच. आणि त्या बांगड्या काढल्या त्याच्यामुळे थोडंसं आता लग्नाच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा बांगड्या आदलबदल झाली, साडीवर थोडीशी मॅचिंग वगैरे घातली की. तर ते केलं, बांगड्या पण व्यवस्थित लावल्या. आणि त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबलमध्ये काही ज्या आहेत आता हिवाळ्याच्या ज्या वस्तू आहेत त्या कमी झालेल्या होत्या, तर त्या काही लावायची आवश्यकता नव्हती, त्या वर ठेवल्या. काही थोड्याफार बॉटल रिकाम्या होत्या त्या काढून टाकल्या. आणि पर्समध्ये काही गावाकडे आता पर्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या मेकअपचं सामान आपल्याला सोबतच न्यावं लागतं, तर ते इथे ठेवायचं होतं. तर ते पण पूर्ण व्यवस्थित करून घेतलं ड्रेसिंग टेबल. म्हणजे हातोहात सर्व तिथल्या तिथे जर काम केलं की ते असं खूप पसारा नाही होत. अगदी 2-3 मिनिटाचंच काम असतं. सुरुवातीला जर केलं आपण तर 2-3 मिनिटाचंच काम असतं. आता हे काढलं, पुसून घेतलं, म्हणजे आता बरेच दिवस टेन्शन नाही. पण तिथल्या तिथं लगेचच्या लगेच असं की आपण केस वगैरे विंचरले, लगेच कंगवे तिथल्या तिथे ठेवले, तर पसारा नाही दिसत. नाही तर असं होतं की एकदा तिथे एक वस्तू पडली की त्याच्या शेजारी आणखीन दुसरी पडते आणि असा पद्धतीने पसारा वाढत जातो. तर त्याच्यामुळे तिथल्या तिथे करून घेतलं. आणि दरवाजासाठी हे आणलेलं होतं. पण या दरवाजाला समोरचं आहे चौकट. तर चौकटीमुळे हे जे आहे हे लागणं शक्य नाही.
लावून पाहिलं मी, कट पण केलं, पण त्याचा काही फायदा नाही झाला. चौकटीमुळे ते काही दरवाजाच लागत नव्हता. आणि आता पावसाळा म्हटलं की थोडंसं चोकाट्याची भीती वाटते. त्याच्यासाठी या पद्धतीने पण समोरचा जो दरवाजा आहे त्यालाच नेट लावली की टेन्शन नाही राहत. तर ते काही लागलं नाही. त्याच्यानंतर कोलिननं सर्व जे आरसे आहेत, परत हे लाकडाचे आहे, टीव्ही, हे काही सर्व जे काही आहे ते सर्व साफ करून घेतलं, म्हणजे एकदम क्लीन होऊन जातं. आणि ह्या पद्धतीचा हा जो आहे विकत आणलेले, पंकजनं आणलं हे विकत, तर हे खूप छान आहे. काच वगैरे जर असेल ना, तर कोलिन नुसतं असं हे केलं, हा नुसतं असं फिरवलं तरी पण इतकं स्वच्छ होऊन जातं. नाही तर बऱ्याच वेळा कपड्याने पुसल्यानंतर एका साईडनं थोडंसं व्हाईट, एका साईडनं असं वेगळंच दिसतं ते, तर ते दिसत नाही. आणि अगदी स्वच्छ होऊन जातं या कपड्याने. आणि नरम तर इतकं आहे की पाहायचंच काम नाही. सफाईसाठी तर छान आहे. त्याच्यानंतर बेडरूम पूर्ण व्यवस्थित करून घेतली, म्हणजे मग टेन्शन नाही. बेडशीट वगैरे सर्व, आणि ही बेडशीट खूप मोठी आहे म्हणजे त्याच्यामुळे. आणि आता लहान मुलं असले की बेडशीट खूप लवकर म्हणजे अशी जमा होते. आता तसं होत नाही, एकदा लावली की व्यवस्थित राहून जाते. आणि टीव्ही घेतल्यापासून मी काही कोलिन कधीच साफ केली नाही, कारण ते दुकानदार घेतले तेव्हा म्हणत की कोलिन वगैरे याला वापरू नका. पण आता जशी जशी जुनी होत चालली तसं तिच्यावर थोडे असे डाग दिसतात, तर म्हटलं चला आता कोलिन वापरूनच पाहू. तर याने पण खूप छान झाली, स्वच्छ झाली आणि व्यवस्थित वाटली. म्हणजे असं दुकानदार म्हणत होते कोलिन वापरल्यानंतर असं होईल तसं होईल, पण काही नाही झालं तिला, व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली जो आहे लाकडाचं थोडंसं छोटंसंच आहे, तर ते पण पूर्ण साफ करून घेतलं. गावावरून आल्यानंतर पूर्ण डीप क्लिनिंग जरी करून गेलं तरी थोडं थोडं जरी काम काढलं तरी 1 ते 2 दिवस त्याच्यामध्ये जातातच. आणि जेव्हाच्या तेव्हा जर काम केले तर घरामध्ये पसारा पण खूप होत नाही आणि घर पण व्यवस्थित राहतं. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.